थँक्यू डीजे. आपण सामनावीराचा पुरस्कार देतोय सौभाग्यवती आरती तेजस पाटील ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच म्हणजे पेडांब्याच्या उपसरपंचपदी ज्यांची निवड झाली होती आणि तेजसदादा पाटील यांच्या सौभाग्यवती यांच्या माध्यमातून पुरस्कृत करून दिलेलं हे सामनावीराचं चषक. आणि या सामन्यातील सामनावीर नो डाऊट ज्या बॅटमधून 14 बॉलमध्ये तब्बल 38 धावसंख्येचा खेळ आला, म्हणजे 38 धावसंख्येची खेळी ज्याने केली असा करण कडवे ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. आणि मी विनंती करतोय सन्माननीय निवृत्ती दादा यांच्या शुभ हस्ते आपण करण कडवेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय, ज्याच्या बॅटमधून 14 बॉल आणि 38 धावसंख्येची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. चला करण, आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा. आणि सुमितला सुद्धा विनंती करतोय, आपण जो षटकार लगावला होता त्याच्यासाठी 500 रुपयाचं सुद्धा पारितोषिक आहे, ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स माफ करा टॉस बॉक्समध्ये यायचा, जे आपलं प्रेझेंटेशन बॉक्स आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रणीतला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता, ज्याने चांगला खेळ केला होता.
आज रात्री आज हॅलो याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरून आमच्या विनंतीला सन्मान देऊन सन्माननीय जयवंत पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी अमितदादा नाईक पुरस्कृत आद्य नाईक प्रतिष्ठान खारेपाट प्रीमियर लीगच्या या भव्य मंचावरून तेजस पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचा यथोचित मान सन्मान आणि स्वागत करावं. सन्माननीय जयवंत दादा पाटील पेडंबे गावचे सन्माननीय जयवंत पाटील यांचा इथे यथोचित मान सन्मान सन्माननीय तेजसदादा पाटील यांच्या शुभहस्ते होत आहे. म्हणजे फ्री माइंड नाही रे, फ्री माइंड निघाल्यावर खूप बरोबर होतं. लागेल बाईक नंबर 3 APL फोर व्हीलर चालू आहे झालं ना. याच दरम्यान मी विनंती करतो करंजा देवी म्हातृळी संघाचे संघमालक हर्षिकेश दादा नाईक कृपया आपण खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपला सन्मान केला जातोय. विनंती आहे हर्षिकेश दादा नाईक यांना की किंवा प्रतिनिधी जरी कोणी असेल तर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी संघमालक या नात्याने आपण या व्यासपीठावर यावं. करंजा देवी म्हातृळी संघाचे संघमालक अथवा प्रतिनिधी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. धन्यवाद. सामन्याला सुरुवात झाली आहे. प्रणीतच्या बॅटमधून आलेला फटका, चेंडू खूप काळ हवेमध्ये, केतन पाटीलने पकडलाय झेल. प्रणीतचा इथे मात्र संपलाय खेळ. सुरेख गोलंदाजी करणने इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. डीजे चेंडूवरती इथे मात्र संघाचा महत्वाचा खेळाडू प्रणीत याला इथे मात्र बाद केलंय. चांगला वेल जज कॅच केतनने सुद्धा इथे पकडला, कारण चेंडू खूप काळ हवेमध्ये होता. खूप काळ हवेमध्ये गेल्यानंतर नक्कीच जजमेंट करणं खूप कठीण असतं, परंतु इथे कौतुक करावं लागेल केतन गोलंदाज करणचं. जय भवानी पुपादेवी पाडा या संघाने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा या संघाला. अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा या संघाची सुरुवात येथे मात्र खूप खराब झाली आहे. रूपम एका धावेवरती 9 सेकंडवरती न्यू बॅटर मैदानावरती निखिल पाटील. निखिलने खेळलेला फटका आल्या तर ॲज अ स्ट्रेट मार्क स्ट्रोक डीप स्क्वेअर लेग मधून येतोय, सीमा पार षटकार.
पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओर दी रोप चौकार. वेलकम फोर. असा फटका दर्शनीय असा स्ट्रोक कारण ट्रेडमार्क स्ट्रोक आहेत. स्लॉक स्वीप निखिल पाटीलच्या बॅटमधून किंवा कव्हरच्या दिशेने अशी फलंदाजी त्याची आपण नेहमी पाहत असतो. लीग स्पर्धांमधला खऱ्या अर्थानं गाजलेला असा हा क्रिकेटपटू आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर याच खेळाडूच्या नावावरती एक पेट्रोल बाईक आणि एक इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजेच दोन्ही बाईक त्याच्या नावावरती आहेत. अलिबाग प्रीमियर लीग आणि अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी या दोन प्रीमियर लीगमध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीज म्हणून पारितोषिक मिळवलं होतं. तोच निखिल पाटील 10 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 11. या चेंडूवरती विस टायमिंग फटका. चेंडू हवेत. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक सुमितने इथे पकडलाय झेल. या षटकामध्ये बाद केलंय. षटकार खाल्ला, चौकार खाल्ला, परंतु येथे चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती टाकला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. तेजस 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. चांगली सुरुवात तेथे मिळाली आहे दोन्ही संघांसाठी. कारण हा चेंडू येथे मात्र पिचिंग आउट साइड डी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. सागर मोरे सर तसेच जय पवार सर या सामन्यामध्ये पंच म्हणून काम पाहत आहेत. FH स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवरती ही लाईव्ह स्पर्धा पाहतोय. बघूया चेंडू वन्स अगेन. करण येथे मात्र दोन्ही चेंडूवरती दिशा भरकटलाय. कारण अगोदरचे चेंडू आपण जर पाहिले करणने डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी टाकले होते. योग्य टप्पा योग्य दिशेवरती त्याने जरूर टाकले होते. त्यामध्ये 2 विकेटसुद्धा या षटकामध्ये त्याने मिळवल्यात. एक षटकार खाल्ला, एक चौकार खाल्ला, 2 वाईटसुद्धा या षटकामध्ये टाकलेत. पुढे चेंडू. या चेंडूवरती कट करण्याचा जरूर प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 13 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. केतन आलाय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. बघूया केतनची गोलंदाजी. मागील मॅचमध्ये केतनने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्याला यश सुद्धा मिळालं. तर करण आणि केतनची ही जोडी मैदानावरती
गोलंदाजी करतायत. तर फलंदाजीसाठी जोडी आपण मैदानावरती पाहतोय ती रूपम आणि तेजस. संघाचे 2 भरोशाचे फलंदाज येथे बाद झाल्यानंतर आता मात्र रूपम या फलंदाजावरती जास्त करून जबाबदारी येऊन ठेपली आहे. रूपम या षटकामध्ये केतनचा सामना कशा प्रकारे करणार, चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पॉवर प्ले 2चं हे षटक, मिड ऑन मिड ऑफ, त्यानंतर कव्हर पॉईंट, फ्लाय स्लिप, त्यानंतर एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक डीप कव्हरमध्ये आहे, वाईडिश मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू केतनचा, योग्य टप्पा योग्य दिशावरती, 1 स्टेप पुढे येऊन जरूर खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न. चेंडू येते मात्र डॉट बॉल. लेंथ बॉलने येते केतनने सुरुवात केली आहे. फलंदाज अगदी 1 स्टेप पुढे येऊन खेळण्याचा जरूर त्याचा हा प्रयत्न होता. चेंडू येते मात्र डॉट आलाय. डॉट बॉलने चांगली सुरुवात येते म्हणावी लागेल ती केतनची. केतन वन्स अगेन आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. पुढे चेंडू घेऊन रूपमने खेळलेला फटका, चेंडू फ्लाय स्लिप क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक 3 येथे बाद. केतनच्या चेंडूवरती चेंडू हवेत आहे. फलंदाज आणखीन एक बाद. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, मॅग्निफिसंट गोलंदाजी. 4था हादरा बसलाय अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा या संघाला. येथे 4 गडी बाद झालेले आहेत. या षटकामध्ये केतनने आतापर्यंत 2 फलंदाजांना बाद केलंय. अचूक गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, आक्रमक गोलंदाजी, पॉवर प्लेची षटकं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये येथे 2 नव्हे तर 4 फलंदाज येथे बाद झालेत. या चेंडूवरती फटका अगदी चांगला आहे. उत्तम प्रकारे खेळलेला फटका. चेंडू जाईल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून. 1 बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 सुरू आणि दुसऱ्या षटकातील येथे मात्र 5व्या चेंडूवरती चौकार आलाय. सुंदर गोलंदाजी केतनची. आणखीन एक विकेट. ओव्हर हॅट्रिक येथे मात्र सादर केली आहे.
जबरदस्त गोलंदाजी केतनची. फलंदाज येथे चौकार मारून साहिल येथे मात्र 4 धावांवरती बाद झालाय. निम्मा संघ अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा हा संघ येथे मात्र तंबूच्या आश्रयाला. डीजे मास्टर. उपस्थित असणारे युवा उद्योजक म्हणजे म्हणून ज्यांची ओळख आहे विशाल दादा यांचं सुद्धा येथे व्यासपीठावरती युवा उद्योजक विशाल म्हात्रे यांचा यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती केला जाईल. या विशाल दादा आपलं सुद्धा येथे यथोचित मानसन्मान करण्यात येईल. या मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांचा यथोचित मानसन्मान करतोय. निवृत्ती दादा यांच्या शुभ हस्ते आपण विशाल दादांचा यथोचित मानसन्मान इथे व्यासपीठावरती करणार आहोत. सुद्धा येथे मानसन्मान केले जाईल. सन्माननीय खारपेडांबा गावचे सन्माननीय किशोरजी म्हात्रे आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. व्यासपीठावरती स्थान बनवायचा. सन्माननीय किशोरजी म्हात्रे आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सतेज यांचं सुद्धा आपण व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान करणार आहोत. नको ओके. मी विनंती करतोय कावाड्या गावचे अक्षय म्हात्रे अबू आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती या. कावाडे गावचे सुपुत्र सन्माननीय अक्षय म्हात्रे अबू आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय अजयजी ठाकूर लोणकर यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती या. तसेच नवखार गावचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याची ओळख आहे सन्माननीय अक्षय पाटील मोन्या आपण सुद्धा इथे प्रेक्षकांमध्ये आहात. आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा आपल्या व्यासपीठावरती यायचं आहे. अक्षय पाटील मोन्या आपल्याला विनंती करतोय. लगातार 2 षटकारांसाठी 3 षटकारांसाठी प्रतिकेश पाटील बबल्या यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तत्पुरे येथे मात्र अप्रतिम देखणा सौंदर्य वाढवणारा स्क्वेअर ड्राईव्हचा इथे फटका आपण पाहिला. पुढे चेंडू करंचा समोर फलंदाज वन्स अगेन त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची येथे मात्र मोठी एज घेऊन चेंडू स्लिप मधून फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढेल. धावसंख्या
3 षटकांच्या समाप्तीनंतर, माफ करा, अजून एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती मैदानावरती काय घडतंय. समोर फलंदाज आहे विशाल. विशाल स्ट्राईक एंड वरती आहे. पाहूया हा चेंडू. विशालची सुद्धा इथे करणने दांडी गुल केली आहे, दांडी उद्ध्वस्त केली आहे. यू मिस, आय विल बी डेफिनेटली इट. फलंदाज क्रमांक 7 इथे बाद सुयश. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. लगातार 3 विकेट जर इकडे करण याने प्रस्थापित केल्या तर सन्माननीय विशालजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तसेच फलंदाज निकेश यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकार जर मारले तर आपल्या संघाचे ओनर सन्माननीय अजिंक्य पाटील, त्यानंतर 70-70 शॉपचे प्रोप्रायटर तेजसजी पाटील आणि तसेच आपण जर पाहिलं तर प्रतिकेश पाटील बबलिया यांच्या माध्यमातून 2000, तेजसजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 आणि अजिंक्य पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तसं जर प्रत्येक षटकारासाठी निकेश यांच्यासाठी सुवर्ण संधी, अजिंक्य दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण कसेही षटकार लगावलेत म्हणजे प्रत्येक षटकारासाठी तुम्हाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. आणखीन एक विकेटचं पतन झालं असतं तर गोलंदाज सुमित गोलंदाजीसाठी आलाय. सुमितने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवण्यातच जमा होती, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. झेल सुटलाय. धावसंख्या 25 वरती. 5 षटकांचा सामना आहे मित्रांनो. चौथ्या षटकाला इथे सुरुवात झाली आहे. केतनने 3 विकेट मिळवल्या, करणने ते मात्र 2 षटकांमध्ये 4 विकेट मिळवल्यात. चांगली गोलंदाजी. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. सन्माननीय अजिंक्य पाटील म्हणजेच अर्णव प्रॉपर्टीज केतकी चमाळा या संघाचे ओनर यांच्या माध्यमातून तुम्ही कितीही चौके मारा त्या चौकारांसाठी तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे 500 रुपयाचा मानकरी आतापर्यंत प्रसाद झालाय. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. प्रसादच्या बॅटमधून येथे मात्र चौकार आलाय. धावसंख्येला येथे मात्र या 4 धाव्यांनी उभारी मिळाली आहे. 29 धावा, 29 रन्स इन स्कोर बोर्ड. सुमितवरती थोडासा दबाव टाकण्याचा हा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअर लेगमध्ये मारला होता. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाला इथे मात्र नो चान्स. लेग साईडच्या दिशेने 4 खेळाडू, ऑफ साईडच्या दिशेने 5 खेळाडू. राईट अमोर द विकेट. सुमित पुढील चेंडू घेऊन. यावेळचा चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या वाढते, 30 वरती पोहोचली आहे. 30 रन्स इन स्कोर बोर्ड. 30 धावफलकावरती. राईट अमोर द विकेट. सुमित या षटकातील पुढे चेंडू घेऊन. सुंदर गोलंदाजी. लेंथ बॉल खडे खडे खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न. अगदी जागेवरती उभं राहून येते तो कट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू येते मात्र डॉट येतोय. लगातार 3 चेंडू वाईट टाकले तर 3000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळचा चेंडू खराब. खराब चेंडूचा खरपूस समाचार. येथे फलंदाज प्रसादने घेतलाय. चेंडू जाईल स्वर्गीय आद्य अमित गॅलरी मध्ये. षटकार. लगातार 3 षटकार जर ठोकले तर सन्माननीय अजिंक्यजी पाटील यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राइज आणि कसेही षटकार मारा तुम्हाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहेच. आणखीन एक आलाय 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 षटकार. लेंथ बॉल वरती येते अगदी समोरच्या दिशेने. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर येतोय. अगदी दणक्यात षटकार.
धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. अजिंक्य पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयांचं प्राइज लावण्यात आलं आहे. 2 षटकार आतापर्यंत आलेत. प्रसादच्या बॅटमधून अगदी दणक्यात 2 षटकार आले. तिसरा येणार का? तिसरा चेंडू येथे मात्र पंचांकडून इशारा आला. यस इट इज. चेंडू वाईड आहे. बक्षीस येथे मात्र कंटिन्यू असणार आहे. चेंडू वाईड आलाय. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचली 43 वरती. प्रसादने येथे मात्र या षटकामध्ये थोडस मैदानावरचं चित्र बदलवणारे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले आहेत. वन्स अगेन चेंडू लगातार येथे मात्र 2 चेंडू वाईड आलेत. वाईट चेंडूने येथे मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 44 धावा. जर लगातार 3 षटकार म्हणजे आता हा षटकार आला तर तब्बल 7,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. 7,000 रुपये आता मात्र मिळणार नाहीत, कारण फलंदाज येथे मात्र प्रसाद झटपट धावा काढण्याच्या नादामध्ये येथे मात्र बाद झालाय. चांगली फलंदाजी केली. शॉर्ट बट स्वीट अशी त्याने कामगिरी येथे प्रसादने केली आहे. फलंदाज येथे मात्र प्रसाद. बॅक टू द पॅव्हलियन. आठवा फलंदाज येथे मात्र बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानावरती पारस. लालच बुरी बला आहे असं म्हटलं जातं, कारण 2 षटकार मारले. धावा इथे या षटकामध्ये आल्या होत्या. शेवटपर्यंत प्रसादने राहणं खूप गरजेचं होतं, परंतु प्रसाद येथे मात्र बाद झालाय. प्रतिकेश पाटील बबले यांच्याकडून पारितोषिक आलंय पारससाठी. लगातार 3 षटकार मारले तर 2,000 रुपयांचं प्राइज. धावसंख्या 44 धावा. 44 रन्स. 44 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकामध्ये 2 षटकार आले, 1 चौकार आला. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळता मिळता इथे राहिली, झैल सुटला. वाईट चेंडू सुद्धा आतापर्यंत या षटकामध्ये 3 आलेत. खूप साऱ्या गोष्टी या षटकामध्ये घडल्यात. विकेटचं पतन सुद्धा झालंय. या षटकातील दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकार मारले तर 10,000 रुपये आणि लगातार 3 चौकार ठोकले तर अजिंक्य पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा, अजिंक्य पाटील मैदानावरती असले ना की अशा प्रकारची पारितोषिकं तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील. तत्पुरी गोलंदाज आर्यन गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू येथे फुलरलेन यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. ड्राईव्ह मारलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक सिंगल धाव आली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आर्यन समोर फलंदाज पारस. 8 गडी बाद झालेत. यावेळच्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमा रेषा बाहेर. चौकार चौकार चौकार. जबरदस्त इथे पारसच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्येला इथे मात्र उभारी मिळाली आहे. 49 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. पुढे चेंडू आर्यनचा पारससाठी. पारसने खेळलेला फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कोणती येथे मात्र चुकी करतोय. झेल येथे मात्र सुटलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. थँक्यू. हा जर इथे चौकार पारस याने ठोकला तर सन्माननीय अजिंक्यजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 8,000 रुपयाचं कॅश प्राइज पारससाठी लगावलं गेलंय. म्हणजे जर चौकार आला तर 8,000 रुपयाचा मानकरी पारस. पारसला सुद्धा सुवर्ण संधी आहे. 2 चौकार आलेत. ते या चेंडूवरती डाऊन द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 54 धावा. 54 रन्स. 54 धावा धावफलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने ते गोलंदाज आर्यन गोलंदाजी करतोय. 8,000 मिळवण्याची नामी संधी येते पारस समोर.
2 चौकार आलेत, तिसरा येणार का? तिसरा मात्र येथे चेंडू आर्यनने अगदी भन्नाट यॉर्कर टाकलाय, अगदी विकेटवरती चेंडू, सिली पॉईंटमध्ये चेंडू गेला, एकच धाव मिळेल. धावसंख्या इथे वाढतीये, धावसंख्या पोहोचली आहे 55 वरती. आता मात्र एक समाधानकारक धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे. शेवटचे अजून 2 चेंडू येणं बाकी आहे. आता मात्र प्रत्येक 6 साठी 2000 रुपयांचं प्राइज. निकेश स्ट्राईक एंडवरती. निकेश साठी 2000 मिळवण्याची नामी संधी आहे. बघूया हा चेंडू, या चेंडूवरती लोअर फुल टॉस चेंडू होता, फटका मात्र अगदी कमजोर असा फटका पाहायला मिळालाय, कारण चेंडू आणि बॅटचं कनेक्शन येथे मात्र म्हणावं तसं झालं नव्हतं. धावसंख्या येथे मात्र वाढेल, 56 वरती पोहोचली आहे. अब तक 56 रन्स, 56 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. पारस शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळणार का? आर्यनची गोलंदाजी अगदी सटीक लाईन लेनने ते गोलंदाजी करत असताना यॉर्कर लेन स्वरूपाची त्याने येथे गोलंदाजी केली आहे. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. धावसंख्येमध्ये होईल बदल, धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 58 धावा. तर जिंकण्यासाठी 59 धावांचं आव्हान असणार आहे ते आई भवानी फुफादेवी पाडा या संघाला. 5 षटकांमध्ये 59 धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. एक चांगली लढत येते मित्रांनो मैदानावरती पाहायला मिळेल, यात मात्र कोणती शंका नाही आहे. सुंदर सुरुवात मिळाल्या, खराब सुरुवात इथे मिळाल्यानंतर येथे मात्र खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी फलंदाजांच्या माध्यमातून, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 5 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आणखीन 2 फलंदाज बाद झाले. सुमित आणि आर्यन या 2 गोलंदाजांवरती चांगल्या धावा बनवल्या आणि त्याच चांगल्या धावांच्या जोरावरती 58 पर्यंत मजल मारता आली आहे. 30 चेंडूमध्ये 59 धावा आपण स्क्रीनवरती पाहतोय. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा ठरू शकतो, कारण जो संघ विजयी होईल तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. विजेत्या संघाला इथे मात्र नक्कीच डायरेक्ट रविवारच्या दिवशी येथे सामना खेळावा लागणार आहे. तर हारणाऱ्या टीम्सला इथे मात्र एक चान्स मिळणार आहे. परंतु दोन्ही संघ इथे मैदानावरती नक्कीच चांगली मेहनत करतील, चांगला खेळ करतील. जो मात्र या मॅचमध्ये कमीत कमी चुका करेल ना, तो संघ इथे मात्र विजय होईल, यात मात्र कोणती शंका नाही आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय या इनिंगला सुरुवात होईल, तोपर्यंत आपण डीजे मास्टर ऐकूया. एक सेकंड डीजे. हॅलो, यानंतर आपण टॉस करणार आहोत. म्हणजे जे 2 संघ पहिल्या सामन्यांमध्ये आपल्या हारलेत, पराभवाच्या छायेत गेलेत, त्या 2 संघांमध्ये ते टॉस केला जाईल. एका बाजूला निशिता एंटरप्राइजेस पुरस्कृत करंजादेवी म्हात्रोळी आणि दुसऱ्या बाजूला मिहिर स्पोर्ट्स वाघरण. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती करतोय की लवकरात लवकर टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. निशिता एंटरप्राइजेस पुरस्कृत करंजादेवी म्हात्रोळी विरुद्ध मिहिर स्पोर्ट्स वाघरण. चला या टॉससाठी लवकरात लवकर विनंती करतोय. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी विनंती करतोय सौरभ बुरे यांना की आपण हा टॉस घ्यायचा आहे. मिहिर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आलेला आहे. तर विनंती असेल करंजादेवी मातोळी संघाचा कर्णधार, चला सो प्लीज मॅच सुरू होण्यापूर्वी प्लीज टॉससाठी या. सन्माननीय प्रतिकेश पाटील उर्फ बबल्या यांच्या हस्ते येथे मात्र टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे संघनायक आलेले आहेत, त्यांना बेस्ट ऑफ लक देतोय. टॉस केला जाणार आहे.
करंजा देवी मात्र कॉल हेड, टेल इज अ कॉल. जतीन सर्वप्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. जतीन, एक आपण छोटासा प्रश्न विचारूया. ओके, ठीक आहे. तर मिहिर स्पोर्ट वाघरण या संघाने इथे टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स, सुयश बुरे. थँक्यू सौरभ. मैदानाकडे मॅचकडे आपण वळूया. येणारं दुसरं सत्र बाकी आहे. विजयासाठी 30 बॉल आणि 59 धावसंख्येची गरज आहे. 30 बॉलमध्ये 59 डावा बनवायचे आहेत. आता या 30 बॉलमध्ये 59 डावा कशा रीतीने बनवले जातील हे सुद्धा येणारा वेळ आणि काळ ठरवेल. स्ट्राईक एंडवरती किंबहुना सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत्या. तर गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी अजिंक्य पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज. अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा या संघाचे ओनर अजिंक्य पाटील. असंख्य बक्षिसांची खैरात ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत असतो. गोलंदाजी करणाऱ्या टीमला इथे मात्र सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज. सुयश. थँक्यू. तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. मागच्या मॅचमध्ये ज्याने अगदी चांगली कामगिरी केली होती ॲज अ बॅटर मैदानावरती आपण जर पाहिलं तर 14 बॉलमध्ये 38 धावसंख्येची खेळी ज्याने केली होती असा करंट नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय संघाचा कर्णधार, संघाचा सरसेनापती अक्षय. ओव्हर टू यू. विकेट हॅट्रिकसाठी अजिंक्य पाटील यांच्याकडून 5000 रुपये. निवृत्ती पाटील आणि विशाल मात्रे यांच्याकडून बॅटिंग करणाऱ्या टीमला लगातार करण कडवेसाठी हे पारितोषिक आलंय. लगातार 3 6 मारले तर 2000 रुपयांचा कॅश प्राईज. सुयश. थँक्यू. 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि 59 धावसंख्येचा जर पाठलाग करायचा असेल मी तर म्हणेन इकडे पहिल्या बॉलपासून किंबहुना पहिल्या षटकापासून तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोचने मैदानावरती खेळावं लागेल. समोर बॉलिंग अटॅक जर आपण पाहिला तर अगदी चांगला आहे. कारण निखिल पाटीलची विचार केला तर 2 षटकं तुम्ही धरूनच चाला. त्या 2 षटकांमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या असतील तर अगदी विश्वासावरती सार्थ उतरावं लागेल. त्याच वेळेला मी तर म्हणेन तुमचं आय हँड कोऑर्डिनेशन, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचा माइंडसेट सर्व काही आहे ना ते तुम्हाला एकत्रित आणावं लागेल. आणि त्याच वेळेला तुम्ही निखिल पाटीलच्या विरोधात चांगली फलंदाजी करू शकता. परंतु आत्तापर्यंत निखिल पाटीलचा जर विचार केला तर लगातारची 2 बॉल इकडे त्याने निर्धाव टाकलेत. समोरच्या कर्णधाराविरुद्ध इकडे कर्णधार हवी होतोय. फटका हवेत खेळलाय. 38 सर्कलच्या वरतून इनफिल्ड भेटणारा फटका. चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात चालला. त्यामुळे इथे मिळाली फक्त एक सिंगल. सुरुवात एक सिंगलने झाली आहे. सन्माननीय अजिंक्य पाटील म्हणजेच अर्णव प्रॉपर्टीज या संघाचे ओनर त्यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेटसाठी 5000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. परंतु ते 5000 रुपयाचं कॅश प्राईज मिळवलं जाईल की त्याच वेळेला गोलंदाज चांगली कामगिरी करेल हे सुद्धा पाहायला मिळेल थोड्या वेळात. जरी तुम्ही फिल्डिंग करत असताना झेल पकडलात तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि रनआउट जर केलं म्हणजे चेंडू अडवून तुम्ही जर रनआउट केलं तर त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. म्हणजे इकडे बक्षिसांची खैरात या मॅचमध्ये. आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन कसं वाढवायचं किंबहुना त्याच वेळेला त्यांना एक वेगळा उत्साह मैदानामध्ये कसा निर्माण करून द्यायचा हे अजिंक्य यांना नेमकं माहीत आहे. आणि त्यामुळे इकडे बक्षिसांच्या रीतीने किंबहुना बक्षीस लावून इकडे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम ते करतात. मैदानावरती खेळता येणार नाहीये परंतु त्याच वेळेला आपण मैदानाच्या बाहेर सुद्धा राहून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवू शकतो हे त्यांनी दाखवून दिलाय. या वेळचा फुलटॉस मध्ये वसूल केलाय. लांब 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 खूप लांब आला हा मोठा फटका. षटकार. सन्माननीय अमित दादा नाईक यांचं हे नवीन गीत आपल्यापर्यंत डीजे मास्टर आशू पोहोचवतात. त्यांचं सुद्धा कौतुक असेल. यावेळी उलट्या हाताने फटका खेळलाय. व्हॉट अ फिल्डिंगसाठी आपण जर पाहिलं तर 100% इकडे मात्र दिले जातील. रनआउट सुद्धा फलंदाज तिकडे झाला असता परंतु आपण जर पाहिलं तर या बॉलवरती सिंगल
क्विकली कंप्लीट झाली आहे आणि त्याचमुळे या बॉलवरती सिंगल मिळाल्यानंतर आता 7 धावा माफ करा 9 धावा धावफलकावरती होतील. म्हणजे पहिले 2 बॉल आपण जर पाहिले तर योग्य टप्प्यावरती डॉट आले, त्यानंतर लगातार 2 बॉल 2 सिंगल, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर सिंगल, अशा पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. इथे प्रत्येक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. म्हणजे या अगोदर मी तुम्हाला पोहोचवलं की तुम्ही झेल पकडलात तर 500 रुपये, रनआउट केलात तर 1000 रुपये, परंतु आता ते बक्षिसांचं प्राइस इकडून आपण लक्ष टाकलं ना तर वाढलं गेलंय. म्हणजे प्रत्येक विकेटसाठी तुमच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे आतापर्यंत पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर 4000 रुपयांचा मानकरी 4000 रुपयांचे मानकरी 3 खेळाडू आतापर्यंत झालेत. म्हणजे प्रसादच्या नावावरती आपण जर पाहिलं तर 2500 रुपये, त्यानंतर आपण जर पाहिलं तर पारस 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय आणि त्यानंतर निकेश सुद्धा 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. 4000 येणाऱ्या सत्रामध्ये तुम्हाला दिले जातील, परंतु याही सत्रामध्ये तुम्हाला जर हे बक्षीस पटकवायचं असेल तर कदाचित चांगली गोलंदाजी करून विकेट आपल्या संघ मालकाला इकडे घेऊन दाखवायच्या आहेत, तरच तुम्हाला ही धनराशी मिळू शकते. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मांडवखार एक्सप्रेस म्हणून ज्याचं नाव आहे प्रसाद मोकल उर्फ नानू गोलंदाजी मागवते सज्ज झाला. वेगवान द्रुतगती मारा करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे, वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे, असं प्रसाद आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. रनअपमध्ये अडथळा आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर मृत बॉलची घोषणा इकडे पंचांच्या माध्यमातून केली गेली आहे. डेड बॉल ज्याला आपण म्हणतो, षटक क्रमांक 2 महात्मा गांधी विद्यालय एंडकडनं हाताळलं जात आहे. आणि ही स्पर्धा आपण जर पाहिली तर पूर्णपणे सकाळपासून आपण बोललो नव्हतं, परंतु याही विषयावरती बोलावं लागेल. यावेळी हलक्या हाताने फटका इनफिल्डच्या वरतून खेळला, 30 सर्कलच्या वरतून खेळलेला स्ट्रोक वाढीश लॉंग ऑफवरती क्षेत्ररक्षकाच्या हातात चालला. संपूर्ण जर स्पर्धा ही पाहिली तर FH स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही आनंद घेऊ शकता. म्हणजे देवेन सिरकर आणि तसेच आपण जर पाहिलं तर सोहम यश यांचं सुद्धा आभार मानावं लागेल, कारण ॲज अ कॅमेरामन ते सुद्धा चांगली कामगिरी करतात. ॲज अ टेक्निशियन देवेश आहे आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण FH स्पोर्ट्सची टीम आहे. आणि त्याच वेळेला मैदानावरती सुद्धा आपण पाहतोय या रखरखत्या उन्हामध्ये यावळचा उलट्या हाताने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून टाटा बाय बाय करणारा हा फटका सरळ सीमारेखा पार, मिलेंगे रन 4, तो होगा बेडा पार, चौकार. थँक्यू. डाऊटच नाही आहे, अमित दादा 1 नंबरच आहेत. म्हणजे बैलगाडी क्षेत्र असू द्या किंबहुना आणखीन कोणतं क्षेत्र असू द्या, आपल्या नावाचं छाप त्यांनी अगदी चांगल्या रीतीने सोडलं आहे. तिकडेच आपण जर लक्ष टाकलं तर धावफलकावरती या 4च्या सहाय्याने धावा आता झाल्यात त्या म्हणजे 14. परंतु मैदानाकडे मी मगाशी म्हटलं की या रखरखत्या उन्हामध्ये तब्बल 10 ओव्हर उभं राहणं म्हणजे खाऊ काम नाही आहे. यावेळचा स्ट्रोक अलॉंग द कार्पेट खेळला, क्षेत्ररक्षक तिकडे डीपमध्ये राजा आहे, जोपर्यंत फील्ड करेल तदवरती सिंगल मिळेल. JP पॅनलचा सुद्धा आभार मानावा लागेल. म्हणजे ही स्पर्धा आज आपण जर पाहिली तर ऑफिशियल जे आपल्याला पाहायला मिळतात 3 ऑफिशियल, एका बाजूला जय पवार सर आहेत, दुसऱ्या बाजूला सागर मोरे सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर सिद्धू गुरव सर, या तिघांचं सुद्धा या खारेपाट प्रीमियर लीगच्या वतीनं मी आभार मानतोय, कारण ही स्पर्धा अगदी त्यांच्या वतीनं सुद्धा लिलायरित्या पार पाडली जाते. म्हणजे असं नाही आहे की अंपायर्स आहेत आणि अंपायर्स नसले तर काय काय मॅचमध्ये होतं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु या अपीलमध्ये तथ्य नाही आहे असं पंचांनी इकडे सांगितलंय. यावेळी पंचांकडे लाऊड अपील केली. अगदी थोडीशी शंका तिकडे निखिल पाटीलने दाखवली की
आऊट का नाहीये, परंतु पंचांनी त्याच वेळेला योग्य तो डिसिजन दिला. म्हणजे आपण म्हणतो ना की चेंडूचा इम्पॅक्ट कुठे आहे, चेंडूची लाईन कुठे आहे, चेंडू संपतोय कुठे, हे सर्व काही पंचांनी दाखवलं. आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर तिकडे फलंदाज सेफ आहे असं आपल्याला पाहायला मिळालं. आता विकेट हॅट्रिकसाठी आपण जर विचार केला तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज इकडे लगावलं गेलंय. या वेळचा बॉल इथे आपण पाहतोय, यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. परतावं लागेल. करण कडवे सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. डीजे डेंजरस असू शकतो या मॅचमध्ये. हे 2,000 रुपये तुम्हाला सांगून जातील. कारण जर हा खेळाडू मैदानामध्ये टिकला तर भल्या भल्या गोलंदाजांच्या सिट्ट्या पिट्ट्या गोल करण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. आणि ते आपण PNP चषकामध्ये सुद्धा पाहिलंय. या बॉलचा बॉल
पंच वळाले, दिशा से भटके तो अंपायर जीने दिया फटके. अवांतर स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागेल. सिंगल लागल्यानंतर धावसंख्येचा आलेख पुन्हा एकदा पुढे सरकतोय आणि आता 18च्या घरात पोहोचतोय. 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकातील या बॉलचा बॉल आडवा बाटने फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजाच्या माध्यमातून तर मोडीत काढलायच, कारण चांगला बॉल इकडे मात्र आपण जर पाहिलं तर डिलिव्हर केला. सटीक लाईन लेंथ आणि त्याच वेळेला अचूक टप्पा हाताळण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि तो गोलंदाज इकडे प्रभावशाली कामगिरी करतोय. असंच व्यावसायिक गटाचा खेळण्याचा अनुभव निखिल पाटीलकडे नाहीये, कारण यावरचा स्ट्रोक हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याला चकून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. रनआउटची संधी आहे आणि जर डायरेक्ट हिट झालं असतं तर मी तर म्हणेन इकडे वेगळं दृश्य पाहायला मिळालं असतं, परंतु सेकंड नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. थ्रो करण्याच्या नादात आता पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय, म्हणजे आता पाहावं लागेल, चाच पडताळावं लागेल FH स्पोर्ट्सला सुद्धा. इकडे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये इन झालाय की नाही आहे, येणारा वेळ आणि काळ नक्की सांगून जाईल. FH स्पोर्ट्स ची ही सर्व टीम आणि त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचं पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केला जातोय. तर मी विनंती करतोय सन्माननीय शुभमजी भगत फोपेरी यांचा इथे सन्मान करायचा आहे. मी आयोजन टीमला विनंती करतोय की सन्माननीय शुभम भगत यांचा इथे आपण सन्मान घेणार आहोत. हृदयाची धडकन इकडे या रनआउट वरती वाढली आहे, कारण फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आहे की नाही आहे. आता तिकडे दोन खेळाडू सुद्धा आपण जर पाहिलं तर आहेत, म्हणजे आपल्या स्क्रीन वरती येईल NOTOUT म्हणजे नॉट आउटचा इशारा इकडे पंचांच्या माध्यमातून येतोय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये इन होत असताना इकडे मात्र पाहायला मिळतोय आणि स्क्रीनवर तुम्ही तो डिसिजन ऑन स्क्रीन सुद्धा पाहू शकता. आता आपल्याकडे ऑन स्क्रीन सुद्धा आहे, म्हणजे एक चांगली प्रणाली आपल्या समोर आपण जर पाहिली तर संपूर्ण खारेपाट प्रीमियर लीग म्हणजे ही कोर कमिटी घेऊन आली आहे. त्यामुळे आता दूध का दूध और पाणी का पाणी इकडे मात्र आपल्या समोर झाला. नॉट आउटचा इशारा मात्र इकडे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दाखवला गेला. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती, 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3. यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, पाहता पाहता त्याच्याही डोक्यावर ना बॉल चाललाय सरळ. आणखीन एक केतन पाटीलचा प्रहार नाही जाणार बेकार. चाललाय चेंडू सरळ सीमारेखा पार. चौकार. आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा गलती करो पर एक गलती बार बार मत करो, कारण ती चुकी तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये नेऊन ठेवू शकते.
58 बनवल्या होत्या. 59चं टार्गेट इथे आपण जर पाहिलं तर अक्षयच्या संघासमोर म्हणजे पुपादेवी पाडा संघासमोर उभं केलंय. परंतु आतापर्यंत डिफेंड करण्यामध्ये अपयश थोड्या अंशी काय अपयश येते की काय हेच पाहायला मिळतंय. थोडंसं फंबल इथे खेळाडू झालाय. रनआउटची संधी होती परंतु थ्रो खराब आहे आणि त्याच कारणामुळे इथे जिथे एक होती दुसरी सुद्धा मिळाली आहे. नाराजी ही पूर्णपणे मैदानावरती निखिलच्या माध्यमातून दिसते. कारण या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर विकेट आलेली नाही आहे. जिथे विकेट येणं गरजेचं आहे, विकेट येणं गरजेचं आहे. सुयश, सन्माननीय अनुज डेकोरेटर्स उर्फ अण्णा यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. मी विनंती करतोय तेजस यांना मी विनंती करतोय की आपल्या हस्ते सन्माननीय अनुज डेकोरेटर्स खार पेडांबे सर्वांचे लाडके अण्णा यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. खारेपाट प्रीमियर लीगच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत तथा आभार व्यक्त करतोय. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय. सुयश, थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय तब्बल 10 धावफलकावरती लागल्या 33. या षटकामध्ये आपण धावसंख्येचा आलेख जर पाहिला तर पहिले आपल्याला आपण जर पाहिलं तर थोडंसं चढता क्रम पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी एक उंच इमारत इकडे बांधण्यात यश मिळालंय पुपादेवी पाडा संघाच्या खेळाडूंना. कारण तब्बल 17 धावा या षटकामध्ये आल्या. 1 षटकार 1 चौकार, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 वाईट सुद्धा होते. त्यानंतर 2 डबल आल्या, 1 सिंगल आली आणि अशा रीतीने 17 धावा या षटकामध्ये आल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 16 होत्या, परंतु त्यानंतरच्या या षटकामध्ये 17 आल्यानंतर धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 33च्या घरात. येणारे 12 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 26 धावा. 13चं इक्वेशन अजूनही इकडे शिल्लक आहे, म्हणजे प्रतिषटक तुम्हाला 13 धावा बनवाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक आपण पाहतोय 4था हाताळण्यासाठी प्रणित म्हात्रे याला मात्र आपण पाहतोय प्राचारण केलाय. प्रणित म्हात्रेच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. तर प्रणित तिथून गोलंदाजी करेल कशी, कारण दोन्ही खेळाडू आपण जर पाहिले ॲज अ बॅटर इकडे वेल सेट आहेत. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून धावा येत आहेत. अक्षयने आत्तापर्यंत 1 षटकार ठोकला, त्यानंतर करण होता फलंदाजीसाठी, त्याने चौकार ठोकत असताना त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. परंतु केतन ज्याने आत्तापर्यंत 1 चौकार 1 षटकार 2 डबल आणि चेंडूंचा विचार केला तर 6 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत 14 धावा त्याने फेस केल्या, 14 धावा त्याने बनवल्यात. मी विनंती करतोय सन्माननीय जयेंद्र पाटील सादगर या मान्यवरांना कृपया आपण सुद्धा इथे व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. खारेपाट प्रीमियर लीगमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. सुयश, थँक्यू. पहिला बॉल फुलटॉस, आक्रमण तर केलंय, चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक पोचेल कुठला हा सुद्धा प्रश्न तिकडे पडला होता. कॅच घेणं, चेंडू खराब पडलाय हे माहित आहे, परंतु त्याच वेळेला या चेंडूवरती जर फटका बसलाय तर तुम्हाला झेल घेणं सुद्धा गरजेचं आहे. कॉलिंगचा अभाव मैदानावरती नाही आहे. अगदी आपण जर पाहिलं तर इथे कॉलिंग असणं खूप गरजेचं आहे आणि ती कॉलिंग मैदानावरती नव्हती. तसेच विनंती करतोय हर्ष पाटील लोणकर, आपण सुद्धा इथे व्यासपीठावरती यायचं आहे. मी आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. सुयश, मागच्या बॉलवरती फटका फसला होता, फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला असता, परंतु इथे झेल सुटल्यानंतर 2 धावा चेंडूवरती मिळाल्यात आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या आता पुढे सरकली 35च्या घरात पोहोचते. येणारे 11 बॉल अजूनही 24 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 24 धावा हे समीकरण आपण पाहतोय शिल्लक आहे या मॅचमध्ये. या बॉलचा चेंडू ओव्हर पिच, त्याला मात्र ओळखलं परखलं, सरळ भिरकावून दिलं. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षयच्या बॅट मधून आणखीन एक घणाघाती प्रहार, षटकार. यात तेळ मात्र शंका नाहीये.
जर इकडे प्रणितने खराब गोलंदाजी केली तर सामना कदाचित याही मॅचमध्ये याही षटकामध्ये एक वेगळ्या मोडकडे जाऊ शकतो. त्यामुळे इकडून तुम्हाला गोलंदाजी चांगली करणं खूप गरजेचं आहे. मागचा ओव्हर पिच आणि त्याच्यावरती आलेला षटकार आणि धावसंख्येचा आपण जर आलेख इकडे मात्र पाहिला तर बदललाय. विनंती करतोय आदेश पेडवी, करंजदेवी मातोळी. आदेश पेडवी आपण सुद्धा इथे व्यासपीठावरती यायचं आहे. मी आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. 41 धावा धावफलकावरती विजयासाठी येणारे 10 बॉल, अजूनही 18 धावसंख्येची गरज. 10 बॉल 18 धावा हे समीकरण आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलटॉस वरती आक्रमण. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर जाईल. लगातारचा हा दुसरा षटकार. ओव्हर पिच आणि त्यानंतरचा फुलटॉस. आता डोकेडोकी ठरली आहे, कारण बनवायच्या आहेत फक्त 12. मागच्या 2 बॉलमध्ये 12 आल्या. 24 बनवायच्या होत्या, 26 बनवायच्या होत्या, 2 आल्या. झेल मिळाला नव्हता आणि त्यानंतर 2 षटकार. यावेळी उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इकडे आपण जर पाहिलं तर हा प्रयत्न का केला इकडे फलंदाजच जाणेल, कारण सरळ हाताने जर धावा येत आहेत तर मग उलट्या हाताने का, हा प्रश्न आता त्यांच्या खेम्यामध्ये सुद्धा पडला असेल. लेगबाईची सिंगल या मागच्या बॉलवरती मिळाली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली आहे. 48च्या घरात पोहोचते, म्हणजे येणारे 8 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. 8 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण अजूनही शिल्लक आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कमी होत्या, परंतु मागच्या 2 षटकांमध्ये म्हणजे हे चालू षटकामध्ये इथे सुद्धा धावा वेगाने आल्यात. निखिलच्या षटकामध्ये 17 आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 15 धावा इथे 4 चेंडून मागे आल्यात. आखूट टप्प्याचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी ऐकतो आणि त्या कॅचेस तुम्ही आता घेतलेल्या नाहीयेत, त्याचा प्रभाव या मॅचवरती पडला. अगदी तब्बल जर पाहिलं तर 3 झेल आतापर्यंत इकडे ड्रॉप झालेत आणि 3 झेल ड्रॉप झाल्यानंतर धावा इकडे खोऱ्याने बनवल्या जातात. मागच्या बॉलवरती सुद्धा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2 धावा आल्यात. येणारे 7 बॉल अजूनही विजयासाठी लक्ष टाकलं तर 9 धावसंख्येची गरज. 7 बॉलमध्ये 9 धावा हव्यात. तर हा बॉल मित्र म्हणेन अर्णव प्रॉपर्टीज केतकी समाळा या संघासाठी मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळचा बॉल फटका फसला, हवेत होता, एका हाताने झेल पकडला आणि फलंदाज आपण पाहतोय केतन, याला मात्र माघारचा रस्ता दाखवलाय. डीजे निशिता एंटरप्राइजेस, करंजदेवी मातोळी संघाचे संघ मालक. तर या संघाचे प्रतिनिधी म्हणून येथे आदेश पेडवी यांचा इथे सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय अजिंक्य पाटील यांना की आपल्या हस्ते येथे निशिता एंटरप्राइजेस, करंजदेवी मातोळी या संघाचे प्रतिनिधी म्हणून आदेश पेडवी यांचा इथे सन्मान करायचा आहे. तसेच किशोर मात्रे, खार पेडांबे यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा इथे व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मी खारेपाट प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवरती जर षटकार ठोकला या षटकामध्ये तर सुबोधसाठी हे पारितोषिक आलंय मान्यवर संदीप पाटील यांच्याकडून. या चेंडूवरती म्हणजेच पहिल्या चेंडूवरती रेवसगाव संदीप पाटील 500 रुपयांचं इथे कॅश प्राइज दिलं जाईल. त्यानंतर आपण सन्मान घेणार आहोत सन्माननीय किशोरजी मात्रे यांचा इथे आपण सन्मान घेणार आहोत. तर मी आयोजन कमिटीला विनंती करतोय की आपल्या हस्ते येथे, तसेच हरीश सुर्वे यांना मी विनंती करतोय की आपल्या हस्ते किशोर मात्रे यांचा इथे सन्मान करायचा आहे. सुयश, थँक्यू. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज.
पहिलाच बॉल रॅपिड बॉल होता, परंतु इथे पंच वळालेत. तुम्ही दिशापासून भरकटू शकत नाही. या दिशा जर तुम्ही भरकटलीत तर तुमची दशा कळण्यासाठी अंपायर मैदानावरती आहेतच. कारण आपण जर पाहिलं तर यावेळचा बॉल वाईट स्वरूपातली धाव देऊन चाललाय. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली आहे आणि 51 धावसंख्येवरती पोहोचते. म्हणजे येणारे अजूनही 6 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. येणारे 6 बॉल 8 धावा, 8 धावा 6 चेंडू. समीकरण हळूहळू बदलतंय. यावेळचा फटका हवेत आहे. राजाला चकवताना चेंडू त्याच्या डोक्यावरतून जात असताना सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून षटकार. कारण इकडून जर लक्ष टाकलं तर सुपर 8 मध्ये जाण्याची संधी आपण पाहतोय जय भवानी पुपादेवी पाडा संघाला मिळाली आहे. कारण अजूनही विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे तब्बल 57 वरती. 57 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे अजूनही या षटकातील 5 बॉल बाकी आहेत आणि 2 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 2 धावा हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलंय. सगळ्यांचे हात अगदी आपण जर पाहिलं तर कमरेवरती आलेत. कारण सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर ते म्हणत असेल काही शिल्लक राहिलेलंच नाही आहे. आणि इथून जर खराब बॉल आला तर सामना कधी पलटेल हे सांगता येणार नाही आहे. यावेळचा टॅप केल्या फटका रनआउटची संधी. आणि आता आपण जर पाहिलं तर इथे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोचलाय सुयश, हेच सांगितलं जात आहे. सुबोधसाठी सुवर्ण संधी आहे. संदीप पाटील रेवसगाव पुपादेवी पाडा जर षटकार ठोकला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. माननीय श्री अमितदादा नाईक पुरस्कृत तसेच आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेली खारेपाट प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचा आजचा हा पहिला दिवस. अगदी आपण जर पाहिलं तर मगाशी दादाने सुद्धा सांगितलं आय लव खारेपाट या स्पर्धेचं ब्रीद वाक्य. यावेळचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वेगाने सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ केलाय. डॉट आलाय, परंतु हे डॉट बॉल तुम्हाला आत्मविश्वास नक्की देतील. जर तुम्ही डॉट बॉल्स इकडून फेकलेत तर एक धाव सुद्धा वाचवू शकता. आणि या अगोदर या मैदानावरती कित्येक वेळा ते घडलंय सुद्धा. एक बॉलमध्ये 1 धावसंख्येची गरज असताना आपण जर पाहिलं तर साईकृपा शिरवली संघ सुद्धा जिंकलाय. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर निखिलला आकाश यांनी सुद्धा मॅच जिंकून दिली आहे. यावेळचा फटका हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक इथे मैदानाच्या बाहेर पडतेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर पडतेल. सुबोध बॅक टू
येणारा एक बॉल विजयासाठी एक धाव आणि हा जर बॉल इकडे डॉट आला, समजा रनआउट आली तर पारस याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपल्या संघाचे ओनर म्हणजेच अर्णव प्रॉपर्टीज संघाचे ओनर सन्माननीय अजिंक्यजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज पारसला दिला जाईल. पण हा जर डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपण जर लक्ष टाकलं ना तर पारसच्या नावाचा इतिहास लिहिला सुद्धा जाईल. कारण पहिल्याच मॅच मध्ये तब्बल एका बॉल मध्ये एक धाव डिफेंड इकडे करायची आहे. खारेपाट प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचा पहिला दिवस अगदी दणक्यात इकडे रंगलाय. शेवटचा बॉल विजयासाठी एक धावसंख्येची गरज. न्यू बॅटर स्ट्राइक एंड वरती आर्यन. एक बॉल एक धाव. फुलटॉस हवेत आणि हा बॉल सरळ चाललाय. वन बाउन्स ओव्हर दी बॉन्ड रोप. सीमारेषा पार. चौकार.